नमस्कार. आजच्या आपल्या या अंविशेष आणि सखोल चर्चेत सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना नमस्कार. आज आपण एका अशा विषयाचा अभ्यासपूर्ण आढावा घेणार आहोत जो ऐकायला अतिशय प्राचीन वाटत असला तरी आजच्या काळात त्याची नितांत आवश्यकता आहे. अगदी बरोबर. आजकालच्या सततच्या धावपळीच्या आणि माहितीच्या अतिरेकाने भरलेल्या जगात प्रत्येकाला कुठेतरी मनःशांती हवी असते. मनाला एक प्रकारचा निवारा हवा असतो. नक्कीच. तर आजच्या आपल्या या माहितीच्या मागोव्याचा मुख्य विषय आहे विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनावर आधारित श्री स्वामी समर्थांचा नामस्मरण किंवा जपमार्ग. खूपच सुंदर विषय आहे. हो, म्हणजे या प्राचीन आणि पारंपरिक साधनेतून आजच्या काळात मानसिक शिस्त आणि आत्मिक समाधान खऱ्या अर्थाने कसं मिळवता येईल याचा आपण अतिशय बारकाईने वेध घेणार आहोत. आणि या विषयाची खोली खरोखरच अचंबित करणारी आहे. जेव्हा आपण सर्वसाधारणपणे जप हा शब्द ऐकतो तेव्हा अनेकदा असा गैरसमज होतो की ती केवळ काही शब्दांची सलग केलेली पोपटपंची आहे किंवा एखादी यांत्रिक पुनरावृत्ती आहे असं वाटतं. अगदी तेच. पण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनातून जे समोर येतं ते याहून खूप वेगळं आणि सखोल आहे. मानसशास्त्रीय दृष्ट्या ते अत्यंत प्रगत आहे. भक्तिमार्गात जप ही एक अत्यंत प्रभावी आणि सूक्ष्म साधना मानली गेली आहे. साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं तर जप हा केवळ शब्दांचा किंवा आकड्यांचा खेळ नसून तो आपल्या आतल्या आत्म्याला परमात्म्याशी जोडणारा एक दिव्य सेतू आहे. एक दिव्य सेतू, क्या बात आहे. हो, एक असा दुवा जो रोजच्या धकाधकीतून आणि ताणतणावातून आपल्याला एका अत्यंत सुरक्षित, स्थिर आणि शांत मानसिक अवस्थेत घेऊन जातो. आणि आज आपण याच सेतूची रचना, त्याचे प्रकार आणि मानवी मनावर होणारा त्याचा सखोल परिणाम समजून घेणार आहोत. नक्कीच. ठीक आहे, आपण हे थोडं सविस्तर समजून घेऊया. कारण या लेखनातून जो पहिला आणि सर्वात मूलभूत प्रश्न समोर येतो तो म्हणजे उपासकाने नेमका कोणता जप करावा. हा प्रश्न अनेकांना पडतो. बरोबर. श्री स्वामी समर्थांच्या उपासनेत प्रामुख्याने 3 जपांचा उल्लेख वारंवार येतो. यातील पहिला आणि सर्वात सोपा अबालवृद्धांना परिचयाचा असणारा जप म्हणजे केवळ श्री स्वामी समर्थ. हो, सर्वात प्रचलित असा हा जप आहे. हा जप उच्चारण्यासाठी जेवढा सोपा वाटतो तेवढाच तो परिणामकारक आहे. या केवळ 3 शब्दांच्या नावातच एक अत्यंत विशाल तत्वज्ञान दडलेलं आहे. अगदी खरंय. म्हणजे बघा, स्वामी या शब्दाचा मूळ अर्थ आहे आत्मस्वरूपाचा स्वामी. म्हणजेच असा अस्तित्वाचा सर्वोच्च बिंदू जो स्वतःच्या मनावर, सर्व इंद्रियांवर आणि आत्म्यावर पूर्णपणे राज्य करतो. आणि समर्थ म्हणजे सर्व काही करू शकणारा. अगदी बरोबर. ज्याच्याकडे विश्वातील सर्व प्रकारची क्षमता आणि अफाट ताकद आहे. जेव्हा एखादी व्यक्ती हा जप करते तेव्हा ती एका अर्थी स्वतःच्या मर्यादित अस्तित्वाला त्या अमर्याद क्षमतेशी जोडण्याचा प्रयत्न करत असते. अगदी बरोबर. या शब्दांची फोड केल्यावर त्यातील शक्ती लक्षात येते. आणि याचबरोबर आणखी 2 महत्वाचे जप या लेखनात अतिशय स्पष्टपणे मांडण्यात आले आहेत. दुसरा जप आहे ओम श्री स्वामी समर्थाय नमः. हा थोडा वेगळा वाटतोय. हो. आता जर आपण या जपाच्या रचनेकडे बारकाईने पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की हा मंत्र अधिक औपचारिक आणि वैदिक पद्धतीचा आहे. बरं. यात ओम या ब्रह्मांडातील मूळ ध्वनीचा आणि नमः या शरणागती दर्शवणाऱ्या शब्दाचा वापर झाल्यामुळे या मंत्राला एक विशिष्ट लय मिळते, एक गांभीर्य आणि वजन प्राप्त होतं. म्हणजे यात एक प्रकारची शिस्त आहे. हो. जेव्हा हा मंत्र ध्यानपूर्वक आणि संथ गतीने उच्चारला जातो तेव्हा तो मनाची एकाग्रता कमालीची वाढवतो. ज्यांना आपलं सतत विखुरलेलं लक्ष एकाच बिंदूवर केंद्रित करायचं आहे त्यांच्यासाठी ही वैदिक रचना अत्यंत उपयुक्त ठरते. क्या बात आहे. आणि तिसरा कोणता? यानंतर येणारा तिसरा जप आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. हा एक स्तुतीपर आणि भक्तिभावाने ओतप्रोत भरलेला जप आहे. याला एक वेगळाच गोडवा आणि विशिष्ट नाद आहे. जय जय स्वामी समर्थ. यात एक ताल आहे. अगदी. यात केवळ देवाचं नामस्मरण नाही तर यात भक्तिभाव, ईश्वराप्रती असलेली अथांग कृतज्ञता आणि कोणतीही अट न ठेवता केलेली संपूर्ण शरणागती यांचा एक अतिशय सुंदर संगम पाहायला मिळतो. जेव्हा हा जप ऐकला किंवा एक सुरात म्हटला जातो तेव्हा सभोवतालच्या वातावरणात एक विलक्षण सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हे तिन्ही जप आपापल्या जागी अद्वितीय आहेत. पण यात मला एका गोष्टीची उत्सुकता आहे. एवढे पर्याय असल्यावर नवीन उपासकाने नेमकी कशाची निवड करावी
याबद्दल काही नियम किंवा अटी आहेत का? हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण अनेकदा आध्यात्मिक मार्गात नियमांचं मोठं स्तोम माजवलं जातं. यात सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे याच प्रश्नाचं उत्तर स्रोतामध्ये अतिशय क्रांतिकारक पद्धतीने दिलं आहे. विद्यावाचस्पती विद्यानंद अतिशय स्पष्ट करतात की या 3 पैकी कोणता जप निवडायचा हे कोणत्याही बाह्य नियमावर नाही, तर पूर्णपणे उपासकाच्या अंतःकरणाच्या ओढीवर अवलंबून आहे. अरे वा, म्हणजे कोणतीही सक्ती नाही. तो की पारंपरिक कर्मकांडात शब्दांच्या उच्चारणांना खूप महत्त्व असतं. एखादा शब्द चुकीचा उच्चारला गेला तर पाप लागेश अशी भीती माणसांच्या मनात असते. हो, नक्कीच. तशी भीती असते लोकांमध्ये. पण या नामस्मरण मार्गात ती भीती पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहे. अध्यात्म किंवा भक्ती ही काही गणिताची परीक्षा नाही जिथे एकच अचूक उत्तर असेल. खरंय? परमेश्वराला भक्ताची शुद्ध भावना महत्वाची असते, व्याकरणातील अचूकता नाही. त्यामुळे श्रोत्यांना किंवा उपासकांना ज्या जपाकडे नैसर्गिकरित्या आतून ओढ वाटेल, ज्या शब्दांमुळे त्यांच्या मनाला खरी आणि सखोल शांतता मिळेल, तोच जप त्यांनी कोणत्याही भीतीविना निवडावा. हे खूपच दिलासा देणार आहे. हो, ही मुभा आणि हे अमूल्य स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने या साधनेचं सर्वात मोठं सौंदर्य आहे. हे स्वातंत्र्य खरोखरच खूप महत्वाचं आहे, कारण अनेकदा लोक केवळ कडक नियमांच्या ओझ्याखाली आणि भीतीपोटी साधना करणंच सोडून देतात. आता आपण या प्रवासातल्या दुसऱ्या अत्यंत महत्वाच्या टप्प्याकडे वळूया. कोणता जप करावा हे तर आपण पाहिलं, पण हा जप कधी करावा या प्रश्नाचं उत्तरही तितकंच रंजक आहे. हो, वेळेचा मुद्दा नेहमीच येतो. मुळात नामस्मरणासाठी आणि जपासाठी वेळेचं असं कोणतंही कठोर बंधन नाही. तो दिवसाच्या किंवा रात्रीच्या कोणत्याही प्रहारात करता येतो. पण लेखनात काही अत्यंत अनुकूल आणि विशेष फळ देणाऱ्या वेळांचा आवर्जून उल्लेख केलेला आढळतो. जसं की पहाटेची वेळ. बरोबर. हो, जसं की पहाटेचा ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वीची वेळ, सायंकाळचा संधिकाळ आणि आठवड्यातील गुरुवार. हे विशिष्ट क्षण जपासाठी अधिक शुभ आणि परिणामकारक मानले गेले आहेत. पण इथे मला एक व्यावहारिक प्रश्न उपस्थित करावासा वाटतो. हे सगळं ऐकायला खूप आदर्श वाटतं, पण आजच्या कॉर्पोरेट जगात जिथे लोकांच्या कामाच्या वेळा अनिश्चित असतात, रात्री उशिरापर्यंत काम चालतं, त्यांच्यासाठी पहाटे उठणं किंवा एका विशिष्ट वेळी बसणं केवळ अशक्य असतं. मग अशा स्थितीत ह्या वेळांचं महत्त्व कसं समजून घ्यायचं? हा अत्यंत रास्त आणि आजच्या काळाला साजेसा प्रश्न आहे, आणि याचं उत्तरही या वेळांच्या मागील विज्ञानात दडलेले आहे. आपण आधी या वेळा का महत्वाच्या आहेत यामागचं शास्त्र समजून घेऊया. बरं. जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्ताचा विचार करतो तेव्हा पहाटेची ती वेळ अशी असते जेव्हा संपूर्ण निसर्ग अत्यंत शांत असतो. आजूबाजूला कोणताही गोंगाट नसतो, वाहनांचा आवाज नसतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुरेशी झोप घेतल्यामुळे माणसाचं मनही रिकामं, निर्मळ आणि शांत असतं. अगदी बरोबर. सकाळी मन एकदम फ्रेश असतं. तर मनात खूप सहजपणे रुजतो. तसंच सायंकाळचा संधिकाळ ही ती वेळ असते जेव्हा दिवस संपत असतो आणि रात्र सुरू होत असते. या दिवस आणि रात्रीच्या संगमाच्या वेळेला निसर्गात एक विशिष्ट प्रकारची शांत आणि स्थिर ऊर्जा प्रवाहित होत असते. म्हणजे त्या स्थित्यंतराच्या वेळी? हो, अशा स्थित्यंतराच्या वेळी मानवी मन सहजपणे ध्यानावस्थेत जाऊ शकतं. पण जसं आपण मगाशी विचारलं की जर एखाद्या व्यक्तीला या वेळा पाळणं शक्यच नसेल तर त्यांनी काय करावं, तर उत्तर साधं आहे. ज्यावेळी तुमचं मन सर्वात जास्त शांत असू शकतं ती वेळ तुमचा ब्रह्ममुहूर्त मानून तुम्ही साधना करू शकता. क्या बात आहे. मुळात परमेश्वर वेळेचा मोहताज नसतो. जर आपण याला अधिक व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की जपासाठी कुठलीही वेळ चालत असली तरी नियमितता हा या संपूर्ण प्रक्रियेचा मुख्य कणा आहे. नियमितता म्हणजे शिस्त आली तिथे. हो, रोज एका ठराविक वेळेत जप करण्याची सवय लावल्याने मनाला एक प्रकारची अत्यंत आवश्यक अशी शिस्त लागते. मानवी मन हे एका अत्यंत चंचल आणि खोडकर लहान मुलासारखं असतं. ते सतत भूतकाळात किंवा भविष्यात इकडे तिकडे धावत असतो. खरं आहे. पण जेव्हा आपण दररोज एकाच वेळी एकाच जागी जपाला बसतो तेव्हा त्या मनाला एक सवय लागते, त्याला एक विशिष्ट वळण मिळतं आणि ते त्या विशिष्ट वेळेत आपोआप शांत व्हायला शिकतं. ही नियमितता मानसिक आरोग्यासाठी एखाद्या टॉनिकसारखी काम करते. मनाला मिळणाऱ्या या वळणाबद्दलचा मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे आणि श्रोत्यांच्या रोजच्या धावपळीच्या जीवनाशी हे जोडायचं झालं तर या लेखनात एक अतिशय व्यावहारिक गोष्ट सांगितलेली आहे जी सर्वांसाठी उपयुक्त आहे. कोणती? आजच्या काळात प्रत्येकाला एका जागी शांत बसून राहण्यासाठी मुबलक वेळ मिळेलच असं नाही.
अशा वेळी मानसिक जप हा एक अत्यंत उत्तम आणि सोपा मार्ग आहे. हो, मानसिक जप. एखादी व्यक्ती रोजच्या प्रवासात असताना, बस किंवा ट्रेनमध्ये गर्दीत उभी असताना, कार्यालयातील आपली कामं करत असताना किंवा अगदी रात्री झोपण्यापूर्वी अंथरुणावर पडूनही हा जप मनातल्या मनात करू शकते. याला काळाचं, जागेचं किंवा परिस्थितीचं कोणतंही बंधन नाही. अगदी बरोबर. परमेश्वराचे तत्व आपल्यापासून वेगळे नाहीच. त्यामुळे आपण जिथे असू, ज्या परिस्थितीत असू, तिथे ती साधना पूर्णत्वास जाऊ शकते. हो. आणि इथूनच आपण या प्रक्रियेच्या तिसऱ्या आणि अत्यंत महत्वाच्या भागाकडे येतो, तो म्हणजे जप कसा करावा. कसा करावा? अगदी. मानसिक जपाबद्दल आपण बोलूच, पण त्याआधी जपाला बसताना शारीरिक स्थिती कशी असावी हे या लेखनात खूप बारकाईने आणि अभ्यासपूर्ण रीतीने सांगितलं आहे. जर एका जागी बसून जप करणं शक्य असेल तर त्यासाठी एक शांत आणि स्वच्छ ठिकाण निवडावं. तिथे आसन घालावं. हो, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पाठीचा कणा ताठ ठेवून बसावं. पाठीचा कणा ताठ ठेवल्याने शरीरातील ऊर्जेचा प्रवाह खालून वरच्या दिशेने अत्यंत सुरळीत होतो, श्वसन संस्था योग्य प्रकारे काम करते आणि साधकाला आळस किंवा झोप येत नाही. पाठीचा कणा ताठ असणं हे खूप महत्वाचं आहे. यासोबतच मनाची एकाग्रता साधण्यासाठी 108 मण्यांची तुळशीची किंवा रुद्राक्षाची माळ वापरण्याचा सल्ला दिला आहे. हाताच्या बोटांनी माळेचा एक एक मणी पुढे सरकवत जप केल्याने आपलं भटकणारं लक्ष पुन्हा एकाच ठिकाणी आणायला मदत होते. मोजण्याची क्रिया आणि एकाग्रता या दोन्ही गोष्टी एकाच वेळी साधता येतात. पाठीचा कणा ताठ ठेवणं आणि माळेचा वापर करणं या अत्यंत आवश्यक शारीरिक कृती झाल्या. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो. कारण याच्या पुढची आणि अधिक प्रगल्भ पायरी म्हणजे आपण मगाशी थोडक्यात उल्लेख केलेला मानसिक जप. हो, मानसिक जप हा प्रकार खरोखरच विलक्षण आहे. मानसिक जप म्हणजे असा जप ज्यामध्ये आपले ओठ अजिबात हलत नाहीत, जिभेची कोणतीही हालचाल होत नाही आणि गळ्यातून कोणताही आवाज बाहेर येत नाही. हा जप पूर्णपणे मनातल्या मनात अत्यंत सूक्ष्म पातळीवर चालतो. विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या मते असा ओठ न हलवता केलेला मानसिक जप हा मोठ्याने केलेल्या जपापेक्षा कित्येक पटींनी अधिक प्रभावी असतो. हे अगदी एखाद्या संगणकाच्या किंवा आधुनिक उपकरणाच्या बॅकग्राऊंडला चालणाऱ्या एखाद्या अत्यंत महत्त्वाच्या प्रणालीसारखं आहे. खूप छान उदाहरण दिलं. आपण बाह्य जगात आपली रोजची कामं करत असतो, लोकांशी बोलत असतो, पण आतल्या आत अत्यंत खोल पातळीवर नामस्मरणाचा एक शांत अंतर्प्रवाह सतत वाहत असतो. त्याचे परिणाम हे अत्यंत गूढ, सूक्ष्म आणि आयुष्यभर टिकणारे असतात. बाह्य जगाच्या कोलाहलाशी संपर्क तोडून स्वतःच्या आतल्या शांततेत डोकावण्याची ही एक सर्वोत्कृष्ट पद्धत आहे. अंतर्प्रवाहाचा दृष्टिकोन खूपच समर्पक आहे, पण इथे एका धोक्याची जाणीव करून देणंही तितकंच गरजेचं आहे. कोणता धोका? हा सगळा प्रवास केवळ आकड्यांचा खेळ होता कामा नये. आपण माळेचे किती मणी ओढले किंवा एका दिवसात किती 1000 वेळा जप केला यावर या साधनेचं यश अजिबात अवलंबून नाही. इथे आकड्यांपेक्षा श्रद्धा आणि संपूर्ण समर्पण 1000 पटींनी महत्वाचं आहे. म्हणजे ती शर्यत नाहीये? अजिबात नाही. केवळ 108 ची संख्या पूर्ण करण्याची घाई करणं किंवा एखाद्या कंटाळवाण्या यांत्रिक कामासारखं ते उरकून टाकणं यात काहीच अर्थ नाही. लेखनात अतिशय स्पष्ट केलं आहे की जप करताना मनात कोणतीही शंका नसावी. मी हे करत आहे, पण याने खरंच काही होईल का असा संशय मनात असता कामा नये. आणि अपेक्षाही नसावी. अगदी. मी आज अमुक 1000 वेळा जप केला तर उद्या माझी अमुक एक अडचण किंवा संकट दूर झालंच पाहिजे अशी अधीरता किंवा देवाशी केलेला व्यापार किंवा व्यावसायिक अपेक्षाभावही नसावा. पूर्ण श्रद्धेने, प्रेमाने आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता निष्काम भावनेने केलेलं समर्पणच या साधनेचा खरा आत्मा आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? आपण वेळ काढतो, योग्य पद्धत वापरतो, भावना गुंतवतो, कोणतीही अपेक्षा न ठेवता नामस्मरण करतो. पण यातून मानवी जीवनात नेमके निष्पन्न काय होते? फलिताचा भाग. या सखोल चर्चेच्या चौथ्या टप्प्यात आपण जपाचे फलित किंवा त्याचे दृश्य आणि अदृश्य परिणाम पाहणार आहोत. या साधनेमुळे मानवी मनाच्या आत जे सकारात्मक बदल घडतात ते खूप महत्त्वपूर्ण आणि आश्वासक आहेत. सर्वात आधी मिळते ती अढळ मनःशांती आणि सकारात्मक ऊर्जा, जी आजच्या काळात खूप दुर्मिळ झाली आहे. बरोबर. आजच्या काळात जिथे प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या अकारण धास्तीचा आणि ताणतणावाचा सामना करत आहे, तिथे हा जप मनातील निराधार भीती, अकारण वाटणारी चिंता आणि सतत येणाऱ्या नकारात्मक विचारांचा समूळ नाश करतो.
अगदी. जेव्हा आतली भीती संपते तेव्हा आपोआपच व्यक्तीचा आत्मविश्वास आणि जीवनाला सामोरे जाण्याचं धैर्य वाढीस लागते. आणि जेव्हा आयुष्यात खरोखरच एखादं मोठं संकट उभं राहते तेव्हा या नामस्मरणातून मिळालेले अंतर्बल माणसाला त्या संकटासमोर खंबीरपणे उभे राहायला आणि त्यातून बाहेर पडण्याचा योग्य मार्ग शोधायला मदत करते. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण सर्वांनी समजून घेणं आणि कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ज्यावर लेखनातही विशेष भर देण्यात आला आहे. जपाचे हे जे अफाट फायदे आणि परिणाम आपण आता ऐकले ते रातोरात किंवा एका दिवसात दिसत नाहीत. म्हणजे इन्स्टंट काहीच नाहीये. नाही, ते अत्यंत हळूहळू पण निश्चितपणे जाणवतात. हे कोणतेही त्वरित चमत्कार दाखवणारे किंवा जादूची कांडी फिरवल्यासारखे काम करणारे साधन नक्कीच नाही. आधुनिक जगात माणसाला प्रत्येक गोष्टीचा त्वरित आणि तात्काळ परिणाम हवे असतात, पण ही आध्यात्मिक साधना तशी नाही. ती एक प्रक्रिया आहे. हो, ही साधना बाह्य परिस्थिती किंवा इतर लोकांना बदलण्यासाठी नसून अंतःकरणातील परिवर्तनासाठी आहे. हे अगदी जमिनीत बी पेरण्यासारखं आहे. बी पेरल्यावर दुसऱ्याच दिवशी त्याला फळं येत नाहीत. त्याला खत पाणी घालावं लागतं, त्याची निगा राखावी लागते आणि मग योग्य वेळी त्याचं रूपांतर एका डेरेदार वृक्षात होतं. क्या बात है. तसंच जपाचं आहे. जेव्हा नामस्मरणातून मानवी मन आतून बदलतं, ते अधिक सशक्त होतं, तेव्हा बाह्य परिस्थितीला, संकटांना सामोरे जाण्याची आणि त्यांना पेलण्याची ताकद आपोआप वाढते. हा एक निरंतर चालणारा प्रवास आहे. तो एका रात्रीत पूर्ण होणारा टप्पा नाही. हा प्रवास अधिक सुकर करण्यासाठी आणि जपाचे फळ अधिक वृद्धिरत करण्यासाठी लेखनात काही सोप्या पण अत्यंत महत्त्वाच्या पूरक सूचनाही दिल्या आहेत. जसे की जपाला बसण्यापूर्वी श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर एक दिवा किंवा दीप प्रज्वलित करणे. दिव्याचे महत्त्व खूप आहे. हो, दिव्याचा प्रकाश हा केवळ अंधार दूर करत नाही, तर तो अज्ञान दूर करणाऱ्या ज्ञानाचे आणि चैतन्याचे प्रतीक मानला जातो. शक्य असेल तर जपाच्या सोबतीला स्वामीचरित्र या ग्रंथाचे वाचन करण्याची सवय ठेवणं, ज्यामुळे उपासकाच्या श्रद्धेला एक भक्कम वैचारिक बैठक मिळते. आणि या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात व्यावहारिक आणि महत्त्वाची सूचना म्हणजे जप करताना किंवा जपा व्यतिरिक्त इतर वेळीही इतरांची निंदा करणे, त्यांच्याबद्दल वाईट विचार करणे किंवा मत्सराची भावना मनात ठेवणे पूर्णपणे टाळावे. निंदा न करण्याची ही सूचना सर्वाधिक महत्त्वाची आहे. कारण याचा थोडा शांतपणे विचार केला तर हे अगदी एखाद्या घराची एका बाजूने स्वच्छता करायची आणि दुसऱ्या बाजूने बाहेरचा सगळा कचरा, चिखल पुन्हा घरात आणून टाकायचा यासारखंच आहे. अगदी समर्पक उदाहरण. आपण जपाच्या माध्यमातून जे मन शुद्ध करत आहोत, शांत करत आहोत, त्यातच जर पुन्हा इतरांच्या निंदेचा आणि मत्सराचा कचरा टाकला तर त्या साधनेचा आणि केलेल्या कष्टाचा काय उपयोग? त्यामुळे वैचारिक शुद्धता आणि सात्विकता ही नामस्मरणाची अत्यंत महत्त्वाची पुरवठ आहे. खरे तर या संपूर्ण चर्चेचा अर्क किंवा सारांश काय आहे हे आपण पाहूया. या संपूर्ण अभ्यासातून प्रामुख्याने 3 अत्यंत महत्त्वाचे शब्द समोर येतात: श्रद्धा, संयम आणि सातत्य. ही खऱ्या अर्थाने सुखी जीवनाची एक त्रिसूत्री आहे. श्रद्धा, संयम आणि सातत्य. हो, उपासकाची परमेश्वरावर आणि स्वतःच्या जपावर दृढ श्रद्धा असावी. परिणामांची वाट पाहताना मनात कोणताही उतावीळपणा नसावा, तर संयम असावा. आणि कोणत्याही परिस्थितीत, मग ती सुखाची असो वा दुःखाची, जपाचे सातत्य टिकून राहावे. या त्रिसूत्रीचे जर प्रामाणिकपणे पालन केले तर मानवी जीवनात जे आध्यात्मिक स्थैर्य आणि अढळ समाधान मिळते त्याला या जगात दुसरी कोणतीही तोड नाही. आणि याच अनुषंगाने या लेखनाच्या उपसंहारात श्री स्वामी समर्थांच्या त्या आश्वासनाची अतिशय सुंदर आणि भावपूर्ण आठवण करून दिली आहे: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे खूपच ऊर्जा देणारं वाक्य आहे. हे केवळ भिंतीवर लावण्यासाठीचे एक वाक्य नाही, तर तो प्रत्येक भक्तासाठी एक जिवंत अनुभव आहे. जेव्हा एखादा उपासक पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने जप करतो तेव्हा या नामस्मरणाच्या माध्यमातून भक्त आणि भगवान यांच्यातील अंतर हळूहळू नाहीसे होऊ लागते. ते दोन्ही एकमेकांत एकरूप होतात. जपाच्या प्रत्येक आवर्तनातून हे अभय देणारे, संरक्षण देणारे आश्वासन भक्ताला प्रत्यक्ष अनुभवता येते. हा या संपूर्ण प्रक्रियेचा भावनिक परमोच्च बिंदू आहे. यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, ज्याचा आपण सर्वांनी अत्यंत गांभीर्याने विचार करायला हवा. आज आपण मानसिक जपाबद्दल इतकी सविस्तर चर्चा केली, ज्या प्रक्रियेत आपण मनातील इतर सर्व अनावश्यक भीती, ताणतणाव आणि अकारण चिंता बाजूला ठेवतो आणि एका विशिष्ट, अत्यंत सकारात्मक आणि शक्तिशाली शब्दावर आपलं लक्ष पूर्णपणे केंद्रित करतो. उदाहरणार्थ,
आपण पाहिलं की समर्थ या शब्दाचा अर्थ आहे सर्व काही करू शकण्याची अमर्याद आणि अफाट ताकद. जेव्हा मानवी मन सतत या समर्थ असण्याच्या भावनेवर केंद्रित होतं, तेव्हा मानवाच्या आत दडलेला कमकुवतपणा आणि असहाय्यतेची भावना आपोआप नाहीशी होते. बरोबर. आधुनिक मानसोपचारशास्त्रामध्ये आजकाल काही अत्यंत प्रभावी पद्धती वापरल्या जातात, जिथे माणसाला त्याच्या मनातील नकारात्मक विचारांची जाणीव करून दिली जाते आणि त्या जागी अत्यंत जाणीवपूर्वक सकारात्मक बलशाली विचारांची पेरणी केली जाते. याला आजचं प्रगत विज्ञान कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी किंवा माइंडफुलनेस अशा नावांनी ओळखतं. हो, CBT. तर इथे खऱ्या अर्थाने विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की शेकडो वर्षांपासून आपल्या परंपरेत चालत आलेली ही मानसिक जपाची अत्यंत प्राचीन आध्यात्मिक साधना आजच्या काळातील या आधुनिक मानसोपचार पद्धतींचंच एक अत्यंत प्रगत मूळ आणि सुरुवातीचं रूप असू शकते का? अरे वा, हा खूपच नवा दृष्टिकोन आहे. जेव्हा एखादी व्यक्ती मी या जगात एकटा आहे आणि असहाय्य आहे या नकारात्मक विचाराऐवजी माझ्या पाठीशी विश्वाची एक अत्यंत समर्थ आणि शक्तिशाली ऊर्जा उभी आहे हा विचार मनात सतत घोळवते आणि दृढ करते, तेव्हा ते एक प्रकारचं अत्यंत प्रगत मानसोपचारच नाही का? या एका वेगळ्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून या प्राचीन ज्ञानाकडे ऐकणाऱ्या सर्वांनी नक्कीच पाहून विचार करावा. खरंच हा विचार मी आधी कधीच केला नव्हता. शेकडो वर्षांपूर्वीची ही आध्यात्मिक साधना आणि आजचे आधुनिक मानसशास्त्र या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असू शकतात हा दृष्टिकोन खरोखरच थक्क करणारा आणि विचार करायला लावणार आहे. प्राचीन अध्यात्म आणि आधुनिक विज्ञान यांचा हा अनोखा संगम प्रत्येकाने आपापल्या पातळीवर नक्की तपासून पाहायला हवा. नक्कीच. श्रोतेहो, आजच्या या सखोल चर्चेत आपण केवळ जपाची जुनी पद्धत नाही तर त्यामागचं सखोल मानसशास्त्र आणि मानवी मनाला सावरणारं तत्वज्ञान समजून घेतलं. एखादी व्यक्ती प्रवासात असो, कार्यालयात कामावर असो किंवा आपल्या घरात शांत एकांतात बसलेली असो, हा नामस्मरणाचा आणि मानसिक जपाचा सेतू प्रत्येकाला आतल्या अफाट क्षमतेशी नक्कीच जोडून देईल. अगदी बरोबर. हे ज्ञान केवळ ऐकण्यापुरतं मर्यादित न ठेवता त्याचा आपल्या रोजच्या जीवनात प्रत्यक्ष अनुभव घेऊन पहा. आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू अशाच एका नवीन, रंजक आणि माहितीपूर्ण मागोव्यात. तोपर्यंत सकारात्मक रहा, स्वतःला अधिकाधिक सक्षम बनवा आणि स्वतःचा शोध घेत रहा. नमस्कार.